जो स्ट्राइक अंपायर्स हैं सुनील पाटिल सर मुरबी, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा इस आदर्श ट्रॉफी 2021 में। चलिए मुकाबले की तरफ, मुकाबला शुरू होने का इशारा। पहली गेंदबाज होंगे राइडम ओवर द विकेट आएंगे हरीश केन, स्ट्राइकर एंड पर होंगे बल्लेबाज अनिकेत कोहली। पहली गेंद लोअर फुल टॉस, बिल्कुल जड़ में लॉन्ग ऑन वी शेप में खेला और ये फंबल। 2 रन आसानी के साथ पूरे, खराब थ्रो खराब फील्डिंग के बदौलत ये 2 रन पूरे। इस 2 रन से अपना टीम का अकाउंट ओपन किया अनिकेत ने। हरीश केनी गेंदबाजी की बौखलाहट संभाले हुए मैग्नेटरी पावर प्ले का पहला ओवर, यानी कि 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑफ पे तैनात है तो दूसरा वाइडिश मिड विकेट के ऊपर। बाकी के 9 खिलाड़ी इस 38 सर्कल के अंदर। बैटिंग पैराडाइज ये मैदान में हमेशा कहता हूं, कनेक्ट होती है गेंद बिल्कुल सही ढंग से तो नंबर 6। ये देखिए यहां से बिल्कुल स्लोवर और चकमा दिया, और चकमा देने वाले गेंद पर कोई नंबर नहीं होता, हम हमेशा कहते हैं, और वैसे ही हुआ। स्लोवर गेंद अपने जाल में फंसाया, इनर एज लेकर यहां से अनिकेत कोहली को वापस बैक टू द डगआउट में जाना होगा। पहले विकेट का पतन हो चुका है। यकीनन पिछले साल की चैंपियन टीम मोह कोलीवाड़ा, और उसके गए साल में शायद कोम्बडभुजे टीम चैंपियन थी। कोम्बडभुजे टीम यहां से बाहर हो चुकी है, इस मुकाबले इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है। तो यहां से मोह कोलीवाड़ा पहली गेंद के ऊपर 2 रन, उसके बाद अनिकेत कोहली बैक टू द डगआउट जा चुके हैं 2 रन के ऊपर। नए बल्लेबाज इनेट नंबर 3 की पोजीशन पर उल्केश, बाएं हाथ के बल्लेबाज हम देख रहे हैं मैदान के अंदर। उल्केश आ चुके हैं। फील्ड यकीनन कठिनाई होगी, यहां से दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन होता है तो कप्तान को पूरी तरह से सरदर्द होता है। कहां से फील्ड सेट करे, इस खिलाड़ी को कहां लाए, इस खिलाड़ी को यहां से किधर घिसट कर लाए, ये पूरी तरह से सोचना पड़ता है कप्तान को, और पूरी तरह से सरदर्द होता है। हर एक गेंद के ऊपर जब स्ट्राइक रोटेशन होता है, हर एक गेंद के ऊपर खिलाड़ियों को फैलाना पड़ता है। तो दाएं और बाएं हाथ के बल्लेबाज मैदान के अंदर, गेंदबाज हरीश केनी। ये गेंद आड़े बैट से खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन कहीं पे निगाह कहीं पे निशाना। डॉट गेंद की समाप्ति, इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई इजाफा नहीं, टोटल वहीं पर सीमित है। 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। मैग्नेटरी पावर प्ले का ये पहला ओवर, 5 ओवर का मुकाबला हम देख रहे। ये बिल्कुल तेज बिंदी गेंद की थी, और बैट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई बातचीत नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। यहां से ऐसी ही गेंदें इस मैदान के ऊपर यकीनन कप्तान ये ऐसा एक्सेप्ट करेंगे कि हमारे गेंदबाज ऐसी ही गेंदें डाले। ये देखिए बिल्कुल पिछले गेंद का एक्सचेंज रिप्ले, कोई हलचल नहीं, कोई फुटवर्क का इस्तेमाल नहीं, खड़े खड़े स्ट्रोक लगाने की कोशिश इस बल्लेबाज उल्केश ने की। 3 गेंदें हालांकि अब तक डॉट, मैग्नेटरी पावर प्ले की 3 गेंदें डॉट। ये कड़ा प्रेशर होगा इस बल्लेबाज के ऊपर। हमारे सम्माननीय अतिथि तांडेल जी साहब का यहाँ पर शुभागमन हो चुका है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा किंजल चषक और आदर्श ट्रॉफी 2021 में। ये पहला वाइड बॉल, पहली एक्स्ट्राज आ चुकी है स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि बहुत समय बाद स्कोर कार्ड आगे जाता हुआ 3 रनों के ऊपर। ये देखिए बिल्कुल 3 गेंदें, शायद यूट्यूब पर जो दर्शक हमारे देख रहे हैं पिछले गेंद का एक्शन रिप्ले दिखा रहे हैं कि क्या 24 लाइव इवेंट है, ऐसा नजारा सामने विकेट के ऊपर दिखाया उल्केश ने, क्योंकि 3-4 गेंदें अभी तक उन्होंने फेस की, 4 गेंदें डॉट। ये मैं तो कहूंगा बैकफुट पर जा चुकी है टीम। पहले ओवर में मोह कोलीवाड़ा देवांश 11 चिंचपाड़ा के खिलाफ बल्लेबाजी करते हुए 5 ओवर का यह मुकाबला। 5 ओवर में लगभग हर एक ओवर में
60 रन हर एक ओवर में, यानी कि 20 के औसत से रन जोड़ने होंगे। यानी कि 5 ओवर में जब आप 20 रन बनाते हैं हर एक ओवर में, क्योंकि ये बैटिंग पैराडाइज विकेट, 20 से 15 रन हर एक ओवर में जोड़ना बिल्कुल जरूरी है। 85 या 90 का टारगेट इस मैदान के ऊपर रखना जरूरी है। लेकिन गेंदबाज अभी इतने चालुक, इतने मुस्तैद हो चुके हैं, क्योंकि उन्हें हर एक गेंद के ऊपर तब्दीली करना मालूम है। 6 की 6 गेंदें वेरिएशन के तौर पर करना जानते हैं, और इसीलिए बल्लेबाज को मौका नहीं मिलता। हम पहले देखते थे, आते थे, स्पेस से गेंदबाजी करते थे, जितना स्पेस डालो बल्लेबाज उतने कड़े कड़े प्रहार लगाते थे। अब गेंदबाज मुस्तैद हो चुके हैं, अब गेंदबाज शातिर हो चुके हैं। हर एक गेंद के ऊपर कैसे तब्दीली करना है, कैसे स्लोअर वर्क करनी है, कैसे अपने जाल में बल्लेबाज को फांसना है, यह हर एक गेंदबाज अपने घर से ही पढ़ाई करके आता है। गेंदबाज तैयार है। ये शॉर्ट ऑफ लेन की गेंद, पुल के सहारे खेलने की जरूर कोशिश की थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर, दीपेश केनी 3 रन हालांकि स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये टीम पिछले साल चैंपियन बन चुकी है, किंजल चषक और आदर्श ट्रॉफी की, और ये खेल हो रहा है इनका। शायद प्रैक्टिस नहीं होगी इस साल, ऐसा दिख रहा है मैदान के अंदर। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सरावाने माणूस परिपूर्ण होतो आपण असं मराठीत म्हटलं जातं। लेकिन अब देख रहा है कि मैदान के अंदर जैसी बल्लेबाजी हो रही है, शायद प्रैक्टिस नहीं होगी इन बल्लेबाजों की। मोह कोलीवाड़ा टीम की 2 गेंदें डॉट। दीपेश केनी, जैसे ही हरीश केनी ने गेंदबाजी की थी, बिल्कुल उनके ही कदम पर कदम मिलाते हुए गेंदबाजी कर रहे हैं। यहां से पैडल स्कूप करने की कोशिश, माफ कीजिए, स्कूप करने की कोशिश, चिक्की रन चुराने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज सागर ने, लेकिन कामयाबी उनके हाथ नहीं लगी। 1 रन जरूर मिला, इस 1 रन से टोटल में इजाफा। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाजी की बगदौर, दीपेश बढ़िया ढंग से गेंदबाजी कर रहे हैं। जैसे ही मैग्नेटिक पावर प्ले का ये दूसरा ओवर प्रोग्रेस पर है, जैसे गेंदबाजी एक्सेप्ट है कप्तान को, वैसे ही गेंदबाजी कर रहे हैं, और काबिल तारीफ जरूर करना चाहूंगा, क्योंकि बैटिंग पैराडाइज में पहले ओवर से कर रहा हूं। ये विकेट है बैटिंग पैराडाइज, और गेंद है फुल टॉस की, जो कनेक्ट होती है तो नंबर 4 या नंबर 6 होता है। ये देखिए, ये लक फैक्टर मोह कोलीवाड़ा टीम की पक्ष में जाता हुआ। 4 रन बिल्कुल अंदरूनी भाग पर लगा बल्ले को, और यहां से 2 खिलाड़ियों को बीट करते हुए डीप स्क्वायर लेग से, माफ कीजिए, शॉर्ट स्क्वायर लेग से डीप स्क्वायर लेग का बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये गेंद 4 रनों के लिए। इस 4 रन से पहला चौवा, पहली बाउंड्रीज इस स्कोर कार्ड के ऊपर दाखिल हो चुकी है। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। ये गेंद सामने खेली, खिलाड़ी कोई मौजूद नहीं, पहला करारा चौवा आया। रोहित पाटिल सर, मैन फ्रॉम पाली, हमें इशारा करते हुए ये 4 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। बैक टू बैक 2 चौवे, अब भी कुछ तो धार अब आई है बल्लेबाजों को। हम गेंदबाजों का बोलबाला देख रहे थे पिछले कुछ गेंद है, अब इस 2 गेंदों में बल्लेबाजों का बोलबाला हम देख रहे हैं। उल्केश ने लगाए ये 2 बैक टू बैक करारे चौवे। ये स्लोवर 1, मैंने अभी कहा था कि अभी बल्लेबाजी में धार आई। जैसे ही नसीब का चौवा आया उल्केश को, वैसे ही उन्होंने अपने बैट को तलपाया, और 1 चौवा और 1 छक्के के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 18 रन, जो 3 गेंदें समाप्ति के बाद टोटल सिर्फ 4 पर मौजूद था, वही 3 गेंदें समाप्ति के बाद 18 रन। ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, और यहाँ प्रेडिक्शन है फेल। हम हमेशा कहते हैं जब तक आखिरी गेंद नहीं होती तब तक कोई हारता नहीं और कोई जीतता नहीं। वैसे ही दिखा, ऐसा लगा कि पूरी तरह से हावी हो चुकी है टीम देवांश 11 चिंचपाड़ा 2 ओवर में, लेकिन ये 3 गेंदें बिल्कुल पूरी तरह से वापस लाए इस मुकाबले के अंदर टीम मोह कोलीवाड़ा को। 3 गेंदों में लगभग बनाए 14 रन। इस 14 रनों की बदौलत 2 ओवर समाप्ति के बाद 18 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब उल्केश ने अपने बैट का फेंस खोला है, अब सागर की बारी है। अब सागर को भी ऐसे दमखम वाले शॉट, करारे शॉट, धाकड़ स्ट्रोक लगाने होंगे इस आने वाले 3 ओवर के खेल में, तभी जाके रन पहुंच चुकेंगे 60 या 65 रन। और 60 या 65 रन बन सकते हैं तो यकीनन डिफेंडिंग टोटल इस मैदान के ऊपर सेट किया जा सकता है बल्लेबाजों के द्वारा। तो यहां से अपने स्पेल का दूसरा और टीम के स्पेल का तीसरा ओवर लेकर आएंगे हरीश केनी, जिन्होंने मैग्नेटिक पावर प्ले के ओवर में महज 3 रन और 1 सफलता हासिल की थी। राइट आर्म ओवर द विकेट,
ये गेंद बिल्कुल आड़े बैट से खेलने की कोशिश थी, लेकिन बैट और बल्ले का, बैट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई समझौता नहीं, कोई बातचीत नहीं, कनेक्शन नहीं और डॉट गेंद की समाप्ति। कनेक्टिविटी क्रिकेट में महज जरूरी है। आप बल्ले से गेंद को कनेक्ट करते तो महज सिंगल तो आपको मिलेगा, आपका स्कोर कार्ड आगे बढ़ता रहेगा। आड़े बैट से खेला तो जरूर खिलाड़ी मौजूद, सॉफ्ट हैंडेड कैच और यहां से वापस लौटना होगा। सागर कोहली को निजी 0 के योगदान के ऊपर आउट हो चुके। 5 गेंदे उन्होंने फेस किए और 0 रन बनाया। बैक टू द डक रन। ये कमजोरी होगी टीम मोहक कोलीवाड़ा की, क्योंकि मैग्नेटिक पावर प्ले के 2 ओवर अपने फेस किए। 2 ओवर में आपको मुभा रहती है, आपको लुत्फ उठाने का जगह रहती है, बिल्कुल खाली जगह रहती है। 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर रहने के बावजूद भी आप 5 गेंदे खेलकर 0 पर आउट हो चुके हैं। यहां से आप देख रहे हैं ये कमजोरी होगी टीम मोहक कोलीवाड़ा की। तो तीसरे इनिट नंबर 4 के पोजीशन के ऊपर नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर सुयश कोहली। हरीश केनी अपना फॉर्म, अपना जलवा बिल्कुल जारी रख रहे हैं। यहां से पूरी तरह से अपने जाल में फंसाया है हरीश केनी ने। लगभग अब गेंदे फेस की है हरीश केनी की। उल्केश ने 5 गेंदे और 5 गेंदों में एक भी रन उल्केश को बनाने का मौका नहीं मिला हरीश केनी के खिलाफ। यह अनुभव, एक्सपीरियंस खिलाड़ी है इस देवांश 11 चिंचवाड़ा के। बैक टू बैक दूसरी गेंदे डॉट। यहां से ऐसा लगा था 2 चौके और 1 छक्का आने के बाद कि हरीश केनी के खिलाफ भी अटैक होगा, लेकिन अनुभव हम देख रहे, एक्सपीरियंस हम देख रहे, बिल्कुल सही। 3 पिछले ओवर की 3 गेंदे और इस ओवर की 3 गेंदे। जब YouTube पर ये खिलाड़ी अपनी खुद की मैच देखेगा तो कुछ तो सीखने को मिलेगा कि ये 6 गेंदे मैं क्या कर रहा था विकेट के ऊपर, मेरा क्या फुटवर्क था, मैं किधर गेंद मारने की कोशिश कर रहा था, ये मैं देखूंगा जरूर। और ये देखिए पूरी तरह से इस ओवर को मैडन, इस प्रतियोगिता की पहली मैडन ओवर समाप्त हो चुकी है। हरीश केनी, बिल्कुल दर्शकों को गुजारिश करना चाहूंगा कि तालियों के साथ इस गेंदबाज का स्वागत कीजिए, क्योंकि बढ़िया गेंदबाजी। उल्केश के खिलाफ उन्होंने अब तक गेंदें फेंकी टोटल 7 और 7 के 7 गेंदे डॉट फेंक चुके। उल्केश को पूरी तरह से अपने जाल में फांसा हरीश केनी ने। 3 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है। टोटल में कोई इजाफा नहीं, 18 पर सीमित 3 विकेटों के बाद। रोहित, असं वाटत होतं की 2 षटकात 18 धावा आल्यानंतर जो आपण अंदाज वर्तवला होता की साधारणतः 60 ते 65 धावा धावपलकार येणं आवश्यक आहे, कारण 70 धावा या स्पर्धेतला कालचा धावांचा उच्चांक आपल्या पायाला आला. परंतु असं म्हणतात की असाध्य ते साध्य करता प्रयास. संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितले की प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न गंती परमेश्वर असं नेहमी म्हटलं होतं. पण इथे प्रयत्न करत असताना मात्र देवांश 11 चिंचपाडा संघ मात्र एक निश्चितच एक ताकदवर संघ जिथे पाहायला मिळतं. एक चांगला सराव आणि चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी मात्र थोडासा अंकुश निर्माण केला आणि त्यामुळे महेशस्मृती मोहक कोळीवाडा आणि या स्पर्धेतली अर्थातच निर्धाव षटक देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे एक वैशिष्ट्य ठरलं. यकीनन काका मात्रे सर, प्रयास करना चाहिए. हम हमेशा कहते हैं कि पराभवाने माणूस संपत नाही, मात्र प्रयत्न सोडतो तो नक्की संपतो. मराठीत आपण नेहमी म्हणतो आणि नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं. अजून देखील कोणी हारलं नाही, कोणी जिंकलं नाहीये. अजून 2 षटकांचा खेळ आहे. या 2 षटकांमध्ये जर तब्बल 40 धावा वसूल केल्या तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये रोमांचक बनेल. तो चलते दोस्तों मुकाबले की तरफ. 2 ओवर का खेल अभी भी बाकी. गेंदबाजी की बौखलाहट. अक्षय केनी रिवर्स का अटेम्प्ट उसके खिलाफ करने की कोशिश थी नए बल्लेबाज सुयश की, लेकिन डॉट गेंद की समाप्ति. डॉट गेंद का सिलसिला यहां से चालू है, यहां से बरकरार है. लेग स्पिन अंदाज में बिल्कुल लेग बिफोर द विकेट की स्ट्रॉन्ग अपील की थी, लेकिन खारिज कर दिया इस अपील को
हमारे अंपायर्स ने और फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति। ये प्रैक्टिस नहीं होगी क्योंकि बल्लेबाजों की जिस शैली से बल्लेबाजी हो रही है, बैट स्विंग हम देख रहे हैं काका मात्रे सर, यहाँ से लग रहा है कि प्रैक्टिस कुछ तो कम पड़ी है टीम मोह कोलीवाड़ा की। ये शॉट ऑफ लेन बिल्कुल सामने खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं, नो मैंस लैंड में गेंद गिरी, 2 रन आसानी के साथ पूरे किए, 2 रन से टोटल में इजाफा हुआ, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऐसा अंदाजा लगाया था कि आप जो 2 करारे चौवे और एक छक्का लगाया था उससे 45, 50 या 60 तक बन सकता है स्कोर, लेकिन गेंदबाजी की काबिल तारीफ हो रही है चिजपाड़ा की। बिल्कुल सामने खेला, नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज को हिट किया, 1 रन आसानी के साथ चुराने का मौका 2 बल्लेबाजों को। इस 1 रन से सिंगल से बढ़ता हुआ स्कोर 21 रन। 21 रन अपने फिरकी के जाल में फंसाए हरीश केनी ने, जो ऑफ स्पिन डाले बल्लेबाज उल्केश को, और ये लेग स्पिन हो रहा है। ये देखिए दायत के बल्लेबाज को लेग स्पिन हो रहा है और इस लेग स्पिन में पूरी तरह से फंसाया, दोनों तरफ पर गेंद घुमाने की कोशिश रही है गेंदबाजों की, और इस फिरकी के जाल में टीम महिष्मती मोह कोलीवाड़ा फंस चुका है। 21 रन 14 ओवर है प्रोग्रेस पर। यह देखिए बिल्कुल इस्तेमाल हो रहा है हमारे शेन वॉर्न की यादें ताजा करती हुई, क्योंकि उनकी भी गेंदबाजी हम देखते थे। ऑस्ट्रेलिया के शेन वॉर्न, भारत के हमारे अनिल कुंबले सर, उनकी भी ऐसी गेंदें घूमती थी और क्या मजा आता था वो घूमती हुई गेंदों को देखते हैं। और वैसे ही इस मुकाबले के अंदर गेंदबाज अक्षय केनी ने गेंदों को घुमाया है और सन्माननीय हेड कॉन्स्टेबल सुनीलदादा तांडेल सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर तेजस म्हात्रे आमचे आयोजक या स्पर्धेचे, त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुनीलजी तांडेल सरांचं या ठिकाणी स्वागत केलं ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन। अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ही हिंदू संस्कृती आणि खरं पाहिलं तर महाराष्ट्र पोलीसचं जर विचार केला तर खरोखर खूप चांगलं योगदान, अर्थातच महाराष्ट्र पोलीस यामध्ये आमचे तेजस म्हात्रे आहेत, सुनीलदादा तांडेल आहेत, या सर्व पोलीस बांधवांचं पुन्हा एकदा आम्ही आमच्या समालोचन कक्षामधून हार्दिक स्वागत। ओवर टू रोहित गायकर। थैंक यू काका मात्रे सर। हम देख रहे सभी अतिथियों का स्वागत। काफी लंबे अरसे के बाद ये छक्का आया बल्लेबाज सुयश कोहली के बल्ले से। आखिरी ओवर है, आखिरी ओवर करो या मरो, अब कुछ तो करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। ये सोच अपनानी होगी बल्लेबाजों को और वैसे ही सोच अपनाई है। ये देखिए ये भी गेंद हवा में है, बिल्कुल सामने खिलाड़ी गेंद के नीचे और सॉफ्ट हैंडेड इस कैच को लपका लॉन्ग ऑन के रीजन पर। सुयश ने एक छक्का जरूर धागा, अपने टीम को कुछ तो आशाएं दिखाई कि शायद मैं बल्लेबाजी कर सकता हूं, शायद मैं रन बना सकता हूं, लेकिन उनके भी पारी को खत्म किया गेंदबाज रोहन परदेसी ने। और 6 रनों के योगदान के ऊपर, माफ कीजिए 9 के योगदान के ऊपर आउट हो चुके हैं बल्लेबाज सुयश कोहली। नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज इनेट नंबर 6 के पोजीशन के ऊपर जोगेंद्र कोहली। रोहन, ये फुल टॉस और ये फुल टॉस को करारा जवाब देते हुए नंबर आएंगे 6, नो बॉल। बीमर, कमर के ऊपर का एक गेंद था, हमारे सावंत सर ने इस गेंद को नो बॉल के करार में घोषित किया, यानी कि एक एक्स्ट्रा गेंद और मिलेगी इस गेंद के बाद फ्री हिट। जब चाहे जैसे चाहे बल्लेबाज इस गेंद को हिट कर सकता है। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 7 रन से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। आखिरी ओवर है प्रोग्रेस पर। ऐसा लगाता है सुयश कोहली आउट होने के बाद थर्ड अंपायर बीमर के लिए यकीनन देवांश लेवन चिजपाड़ा के कप्तान ने DRS का इस्तेमाल किया। टेक्नोलॉजी काफी आगे जा चुकी है। हम YouTube के जरिए जब मुकाबले देखते हैं तो ऐसा लगता है काका मात्रे सर कि बिल्कुल इंटरनेशनल मुकाबले हम देख रहे हैं। ये तब्दीली है टेनिस क्रिकेट की। हर एक गेंद के ऊपर DRS का इस्तेमाल रहता है। हर एक गेंद ऐसा लगता है कि रनआउट, पहले ऐसा होता था कि जो अंपायर्स थे वो डिसीजन कोई तो आइए अंपायर्स। सुनीलजी पाटील सर आपणच या।
अर्थात पंच निर्णय आढावा पद्धती ज्याला म्हटलं जातं, या ठिकाणी आपण पाहणार आहोत तिसरे पंच च्या भूमिकेत सुनील पाटील सरांना विनंती आहे आपण यायचं आहे. UDR म्हणजेच अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, ही सिस्टीम आपण पाहायला मिळते. पाहावी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी जो चेंडू बीमर फेकला गेला होता, खरोखर बीमर होता का याचं निश्चित निर्णय घेतील. और इनका क्रेडिट जाता है इन भाइयों को जो मेरे कैमरामैन हैं. काफी बारीक नजर से गेंद को हमेशा देखते हो और कैच करते. इन भाइयों को मैं तारीफ करना चाहूंगा. नक्कीच नक्कीच. मनीष पाटील आहेत, विपुल पाटील आहेत, सागर पाटील आहेत, स्वरूप पाटील आहेत, हे जे चारही कॅमेरामॅन आहेत यांच्या माध्यमातून जी आपण पाहता की 24 लाईव्ह जिचे मालक अर्थात संदेशजी पाटील आहेत बोरले, यांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळतं. आता आपण पाहणार आहोत की तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नेमकं काय घडलं इथे, निर्णय काही क्षणात आपल्याकडे येईल. निश्चित, क्योंकि हर एक गेंद के ऊपर ऐसी बारीक नजरों से कैमरा लगाते हैं कि एक गेंद की बदौलत इस पूरी टीम का फायदा हो सकता है. क्योंकि हर एक गेंद काफी अहम रखती है क्रिकेट में, हर एक रन काफी अहम रखती है. और रनआउट भी हम देखते हैं कि काफी बारीक नजरों से टिपते हो कैमरामैन, जिनका नाम है मनीष पाटिल, विपुल पाटिल, सागर पाटिल, स्वरूप पाटिल. ये बोरले से बिलोंग करते हैं. पाटिल बंधु, कीप इट अप गाइस, कीप गोइंग एंड कीप सक्सेसफुली गाइस. काफी बढ़िया काम जो घर बैठे दर्शकों को हम आपके वजह से देखने को मिलता है. इनके लिए हैंड्स अप टू यू गाइस. खेळपट्टीवर गेल्यानंतर त्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल रोहित गायकर. कारण पाहूया सुनील सर या ठिकाणी आले होते आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय दोन्ही पंच एकत्र आहेत. संजय सावंत सर ठाणे आणि सुनील पाटील सर मुरबी यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल काही क्षणामध्ये. आणि खेळाडूंनी घेतलेला हा निर्णय, ज्याला निश्चितच खेळाडूंचा निर्णय या ठिकाणी हा निर्णयाचं नोव्हल म्हणून इथे स्क्वेअर लेग पंच अर्थात संजय सावंत सर यांनी या ठिकाणी निर्णय दिलाय. यस, इट इज नो बॉल. कमर के ऊपर का था गेंद. नंबर आएंगे 6 + 1 7 रन और इसके बाद होगी फ्री हिट. टोटल रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 34. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अजय. ये स्लोवर उनको पिक किया. नंबर मिलेंगे 6. लॉन्ग ऑन के ऊपर से धागा इस गेंद को, करारा छक्का. 3 छक्के गेंदबाज रोहन परदेसी के खिलाफ लगाए बल्लेबाजों ने. जितना कुछ कमाया था 4 ओवर में, एक ही ओवर में गवा दिया है रोहन परदेसी ने. 3 छक्के और 1 नो बॉल, यानी कि 19 रन इस ओवर में. अभी तक 3 गेंदें समाप्ति के बाद हो चुकी है. अभी भी 3 ओवर का खेल मुकम्मल है. 40 रन. यहां से 3 गेंदों में 2 छक्के लगाने में कामयाब होती है तो रन बन सकते हैं 52 और 52 यकीनन डिफेंडिंग टोटल होगा. एंगल को चेंज किया, ये भी पिक किया. लॉन्ग ऑन और वाइडिश मिड विकेट के ऊपर से लगाया हुआ, ये दंदनाता हुआ इस ओवर का चौथा छक्का. अब क्या कहेंगे कप्तान कि भाई तू क्या कर रहा है, हमारे 4 गेंदबाजों ने क्या किया था और तू क्या कर रहा है. ये सवाल कप्तान के जहन में जरूर मंडरा रहा होगा, क्योंकि 4 छक्के 4 गेंदे हम देख रहे. एक नो बॉल एक्स्ट्राज के ऊपर. और ये क्या, अजय कोहली ऐसी संजीवनी लेकर आया अपने टीम के लिए इनेट नंबर 5 के पोजीशन के ऊपर, जो पूरी तरह से बैकफुट पर थी. अब सिर ऊपर निकाल कर अब नाचेगी टीम कोलीवाड़ा, क्योंकि पूरी तरह से पानी में डूब चुकी थी नैया उनकी. सलग 4 छक्के आए, बैक टू बैक 4 छक्के आए. यकीनन मैंने कहा था 3 गेंदों में 2 छक्के आए तो टोटल बन सकता है 52. 52 रन स्कोर कार्ड के ऊपर और 5 छक्के इस ओवर में. आखिरी 1 गेंद शेष. ये क्या कारनामा. मैंने कहा था तीसरे ओवर में, क्रिकेट ऐसा खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल. यह है प्रेडिक्शन फेल. ऐसा लगा था कि शायद 40 तक पहुंचेगी टीम कोलीवाड़ा, लेकिन ये 5 छक्के और टोटल आ चुका है 52. आखिरी गेंद शेष इस ओवर में आए
5 छक्के, सब कुछ देखा इस मुकाबले के अंदर। 5-6 गेंदें डॉट देखी और ये छठा छक्का नहीं हो सकता है। वन बाउंस इस गेंद को वाइडिश एक्स्ट्रा कवर के ऊपर रोका। 2 रन आसानी के साथ चुराने की कोशिश तो जरूर की थी, 2 रन पूरे किए, तीसरे की कोशिश और यहां से रनआउट के तौर पर जोगिंदर को वापस लौटना होगा। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर इजाफा होगा। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आने वाली गेंदें 30 और बनाने हैं 55। अब बिल्कुल शौनो शौकत के साथ मैदान के अंदर जाएगी टीम महेश मूर्ति कोलीवाड़ा। सीना तान के जाएगी क्योंकि आखिरी ओवर में लगभग बन चुके हैं 33 रन। ये 33 रन देवांश 11 चिंचपाड़ा को सरदर्द हो गए। क्या किया हरेश केनी ने, 2 ओवर फेंके, टोटल रन खर्च किए 3 और रोहन परदेसी ने 1 ओवर में टोटल रन दिए 33। ये क्रिकेट है दोस्तों, हम गिरगिट की तरह रंग बदलता है, हम हमेशा कहते हैं, वैसे इस खेल ने, इस मुकाबले ने पूरी तरह से रंग बदल दिया है। अजय कोहली ने इस मुकाबले का रंग बदल दिया। जैसे उनकी धाकड़ बॉडी है, शरीर यष्टि है धाकड़, वैसे धाकड़ बल्लेबाजी इस मुकाबले के अंदर नजर आई हरे अजय कोहली की और टोटल बना 54। आने वाली गेंदें है 30, 55 का करना है 65 और दूसरे सत्र में हमारे साथ जुड़ जाएंगे अलीबाग के हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचन एसोसिएशन के संगठक काका मात्रे सर। धन्यवाद रोहित गायकर। पोंजेचा आवाज आपण हिंदीमधून ऐकलात, आता प्रवीण दुगाडे यांच्या स्टाईलमधला तो आवाज तुम्ही ऐकलात। तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झाल्यानंतर देवांश 11 चिंचपाडा या संघाविरुद्ध महेश मूर्ति मोहाक कोळीवाडा उलवे परिसरातला संघ, ज्यांना असं वाटत नव्हतं की इतकी धावा त्या धावफलकावर नोंदवतील आणि तब्बल 54 धावा धावफलकावर नोंदवल्या। 55 धावांचं लक्ष देवांश 11 चिंचपाडा संघासमोर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 11 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते। आणि जसं आपण सांगितलं की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ असं म्हणलं जातं, कारण जसं सरडा झाडावरचा सरडा जसं रंग बदलतो, जसे राज्यकर्ते राजकारणामध्ये रंग बदलतात, तसं क्रिकेट देखील रंग बदलतात, हे आपण नेहमी पाहिलं। अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। 1983चा वर्ल्ड कप जर आपण पाहिला तर विचार नसेल केला की आपण तो वर्ल्ड कप जिंकणार होतो, कारण 184 धावा या धावपला नोंदवायच्या होत्या वेस्ट इंडिज संघाला, परंतु 137 मध्ये त्या संघाला आपण सर्व गडी बाद केले आणि आपण प्रथम विश्वकपवर नोंद केली। 2007चा जो निश्चितच क्रिकेट स्पर्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळते ती म्हणजे महेंद्र सिंग धोनीची, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 20 वर्ल्ड कप पहिलाच खेळवला गेला आणि त्याच्यामध्ये आपण नोंदवलं गेलं म्हणजे क्रिकेट। आणि तिथून जर आपण पाहिलं तर अर्थातच संपूर्ण भारतामध्ये क्रिकेट हा करोडो भारतीयांचा खेळ पाहायला मिळाला। जसं आपण शाळा कॉलेजमध्ये नेहमीच शिकतो की हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ, आज वेळ अशी बदललेली आहे की हॉकीच्या माध्यमातून आपण 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर गेलेलो आहोत, परंतु दुसरा विचार जर आपण या ठिकाणी केला तर आज क्रिकेटमध्ये आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आलेलो आहोत। आताच झालेल्या T20च्या वर्ल्ड कपमधून भले आपण बाहेर पडलो असलो तरी ती स्पर्धा जर म्हणली तर खरं तर 5-6 महिने सतत क्रिकेट 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 आणि त्याच्यामधून खेळाडू हे पूर्णपणे दमछाक झाली होती। पण येणाऱ्या पुढच्या वर्ल्ड कपमध्ये निश्चित भारतीय संघ खूप चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा करूया आणि वळी आपण मैदानाकडे। तर 55 धावांचं लक्ष आपण जर इथे पाहिलं तर खूप मोठं लक्ष जे आता देवांश 11 चिंचपाडा ज्यांनी खेळाच्या पहिल्या सत्रामधल्या पहिल्या 3 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण त्यानंतर जसं आपण पाहिलं की महेश मूर्ति कोळीवाडाचा खेळाडू ज्याने खूप चांगलं योगदान दिलं आणि काल विशाल जितेकर यांचं जर आपण योगदान पाहिलं तर 57 धावा नोंदवल्या, 8 षटकार त्यांनी मारले, 14 चेंडूमध्ये 57 धावा, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत हे खरं योगदान दिलं गेलं ते कालच्या दिवसामध्ये। आपण पाहणार आहोत आजही, कारण एकूण 7 सामने आपल्याला पाहायला मिळतात। आमचे लाडके मायबाप प्रेक्षक या ठिकाणी अर्थातच मैदानाच्या चौबाजूला आपल्याला पाहायला मिळतात, हे वैशिष्ट्य आहे ते नवीन पनवेल परिसराचं। व या मैदानाकडे सलामीची जोडी मैदानात येते। देवांश 11 चिंचपाडा हा खरं तर लयबद्ध पद्धतीने अनेक क्रिकेट स्पर्धा दरवर्षी या चिंचपाड्याच्या मैदानावर आपल्याला पाहिलं येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा तिथे येते आहे
आणि अर्थातच गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू पहा, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आतमध्ये येणारा, यावेळी फलंदाज फ्रंट फुटवर गेला, चेंडूला खेळून काढला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने, जिथे पॉईंटवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पहिला चेंडू पहिली धाव घेतली आणि आपलं धावांचं खातं उघडतोय फलंदाज अर्जुन परदेशी. क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव आहे अर्जुन परदेशी. अनेक वर्ष ज्याने चिंचपाडा संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं, अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्यात. तर आता मात्र फलंदाज असेल तो राकेश भोईर यावेळी खेळण्यासाठी सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून या ठिकाणी पहा, परकटच्या मध्ये चेंडू खेळला, चेंडू मात्र निश्चित थांबत नाहीये, चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय. एक सुंदर फन आणि खणखणीत चौकार, संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चौकाराने खातं उघडलं राकेश भोईरने. 4 धावा मिळतात तर राकेशला, धावपलका धावा येतात, 2 चेंडू समाप्ती 5. आणि मी जसं म्हणालो की देवांशी इलून चिंचपाडा संघ एक निश्चितच ताज्या दमाचं खेळाडूंनी युक्त असणारा हा संघ इथे खेळण्यासाठी उतरला. त्यांची गोलंदाजी निश्चित चांगली होती, परंतु एका षटकाने मात्र समीकरण थोडंसं बदललं. पण क्रिकेटमध्ये अर्थातच हे बदल आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. तर पहिली षटक घेऊन गोलंदाज आहे तो सुयश कोळी नवीन पनवेलेंकडून. यावेळी पहा, हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र सोयीचा इशारा येतोय आणि 1 धाव आणखी धावपलकावर नोंदवली जाते. 1 धाव संघाला. पहिली षटक पॉवर बेचा आहे, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या, जिथे आपण लॉंग ऑन पाहत आहे. 1 क्षेत्ररक्षक जर आपण इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, यष्टीरक्षक एष्टीच्या जवळ असताना पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला खोडून काढलं महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं गेलं ते अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे चौकार निश्चित मिळू शकला असता. पण क्षेत्ररक्षण तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला खरं अर्थाने महत्व असतं. आणि इथे मात्र महेशपती मोहन कोळीवाडा क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं योगदान दिलं. 2 धावा आपल्या संघाच्या निश्चित वाचवल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या राकेश भोईरला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 6 आणि एकूण धावसंख्या धावपलकावर पहिलं षटक सुरू आहे, येते ती 8च्या घरात. यावेळी पहा, हुक केला चेंडू, एक जबरदस्त टायमिंग शॉट आपण पाहिला. बॅट चेंडूचा संपर्क चेंडूला इथे येऊन दिला, चेंडूला सर आपण पाहिला लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. यावेळी मात्र आपण पाहिला तो अर्थात डिफाईन लेग सीमारेषे पलीकडे पाठवला जातोय आणि येतो एक मोठा षटकार 6 धावांसाठी. आखू टप्प्याचा चेंडू होता, जवळ येऊन दिला आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलं सरळ. राकेश भोईर आक्रमक आहे आणि 6 धावा संघाला अर्थात डबल अंकात घेऊन जातोय 14च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑफ. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण पाहतात 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक अर्थातच मिड ऑन आणि एक लॉंग ऑन. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू सरळ लॉफ्टेड शॉट, चेंडूला भिरकावून दिले, येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉंग ऑन सीमारेषेकडे एक दणदणीत असा षटकार 6 धावांसाठी. पहा, फलंदाजांनी मात्र आपण पाहिलं तर निश्चितच आपली डोळे त्यांनी चेंडूवर असे रोखून धरले. चेंडू आता त्याला फुटबॉल सारखा वाटायला लागतं, कारण तुम्ही पाहिलं तर राकेश भोईरने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार जे खणखणीत मारलेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 18 धावांचं जे योगदान दिले संघाला ते महत्वपूर्ण. पुन्हा एकदा तोच फटका त्याच दिशेने लॉंग ऑनला, हा अतिशय मोठा फटका भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट 6 धावांसाठी येतोय आणि पहा पहिल्या षटकापासून आक्रमक ठरतोय देवांशी चिंचपाड्याचे फलंदाज राकेश भोईर आणि अर्जुन परदेशीने फक्त 1 धावेचं योगदान दिलं आणि राकेश भोईरने त्याला खेळण्याची संधी दिली. एकूण धावपलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 55 धावाचा लक्ष्याचा पाठलाग समोर आहे. 26 धावा धावपलकावर आल्यात, म्हणजे आता फक्त 29 धावांची गरज आहे. पहिला षटका जसं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 33 धावा एका षटकात आल्या होत्या, इथे मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि ती कमतरता कुठेतरी होती ती मात्र फलंदाजांनी भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न केला. स्वतः राकेश भोईर 3 षटकार आणि 1 चौकारांच्या माध्यमातून नाबाद आहे. तो 24 धावसंख्या. अर्जुन परदेशी त्याला साथ देतो 1 धावसंख्या. आणि हे षटक पाहिलं सुयश कोळीचं, जे अर्थात महेशपती मोहा कोळीवाडा जो गतवर्षीचा या स्पर्धेचा विजेता संघ, या संघाच्या धावसंख्या धावपलकावर येते ती 26 आणि हे षटक अतिशय महागडं ठरतंय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्ले षटकामध्ये पहिलं षटक समाप्त होते. क्षेत्ररक्षण थोडंसं इथे आपण पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज जोगेंद्र कोळी यावेळी सज्ज होतोय. पंचांच्या बरोबर डावीकडून 7-8 फॉलांच्या रणनीती गोलंदाजी करतोय. मगाशी फिरकी गोलंदाजी आपण पाहिली होती, या ठिकाणी पाहूया.
यावेळचे चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्यात गॅप शॉट ज्याला म्हणलं जातं, तुम्ही पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग लेग याच्यामधून चेंडूला दिशा दिली आणि या पहिल्या चेंडूला आला एक सुंदर फटका, चौकार 4 धावा. 55 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना एका ध्येयाने उतरलाय तो देवांश 11 चिंचपाड संघ आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा, चौकार येतोय अर्जुन परदेशीच्या बॅटमधून, त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि पहिल्या चेंडूचं स्वागत चौकाराने. इथे आपण पाहिलं तर अर्थातच शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ तैनात केलं गेलंय. पुढचा चेंडू कट केलाय, मात्र फटके ताकद थोडीशी आपलेली यष्टीचा वेध घेऊ शकला. ओव्हर थ्रो या ठिकाणी होतं, बॅकअपला क्षेत्राच्या चेंडूवर मिडविकेट येते. गोलंदाज आता दिशेने चेंडू फेकला होता, मात्र गोलंदाज चेंडू खेळण्यामध्ये यशस्वी ठरला नाहीये तो जोगेंद्र कोळी आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजगत्या नोंदवल्या. त्या अर्थात अर्जुन परदेशी धावसंख्येत 2 वाढ आणि एकूण धावसंख्या धावपलक जाऊन पोहोचते 32. बघता बघता वेगाने दुसऱ्या षटकात 32 धावा धावपलक आल्यात. 55 धावांचं लक्ष, मोठं लक्ष जे होतं ते लक्ष अतिशय सोपं करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मैदानाकडे पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र 5 चेंडू निश्चितच क्षेत्राच्या जवळ होता, झेल होऊ शकला असता पण नियतीला ते मान्य नव्हतं. आपण पाहिलं गली क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्राच्या झेल सोडला आणि जीवदान मिळाले अर्जुनला. 1 धावेचं योगदान. अर्जुन वैयक्तिक खेळतोय, 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 8 या धावसंख्येवर आणि धावपलक धावा येतात त्या 33 धावा. समोर मात्र आक्रमक राकेश भोईर. पुढचा चेंडू यावेळी मात्र बचावतक्रमाने खेळण्याचा प्रयत्न पहा, अतिशय भेदक चेंडू होता. गुडलिंग स्पॉटवर चेंडू टाकला, थोडी उंची कमी ठेवली. फलंदाजाने पाहिलं की चेंडू आपण खेळण्याच्या तयारीत न येता त्यांनी सोडून दिला. यष्टेशन काम तमाम केलं आणि अशा प्रकारे हे निर्धाव चेंडू सांगता होते. दुपारचं सत्र जर आपण इथे पाहिलं तर साधारणतः 11:50 झालेत. 30-32 तापमान असेल आणि या तापमानाचा फायदा घेत असताना या चेंडूला पूल केलंय. मिडविकेट सीमारेषेकडे पडे ते पुन्हा एकदा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आक्रमकता ही अर्थात राकेश भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांच्या योगदानाने धावपलकात वेगाने वाढ होते ती 39च्या घरामध्ये. जेव्हा आपण पाहिलं 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आहे, 39 धावा धावपलक आल्या, त्यामुळे समीकरण एकदम सोपं झालंय. 16 धावांची गरज आहे देवांश 11 चिंचपाड संघासाठी. या स्पर्धेचा नियम आहे की जर धावा जर बरोबर झाले तर मात्र बॉल आउट ची निर्णय घेतला जाईल. या दरम्यान हा चेंडू मिडविकेटला, फटक्यामध्ये ताकद थोडी कमी, क्षेत्राच्या चेंडूवर 1 धाव मिळाली. 40 धावा धावपलक येतात आणि अशा प्रकारे 2 षटकं इथे समाधी, प्रतिषटक 20च्या सरासरी धावा धावपलक आहेत 40. आणि आता मात्र गरज आहे येणारी 3 षटकं, 18 चेंडू आणि अर्थात 15 धावांची गरज. तर माझ्यासोबत अर्थातच रोहित गायकर आहे. रोहित, 2 षटकं या ठिकाणी आपण पहिले 40 धावा धावपलक आहेत, काय सांगशील या सामन्याबद्दल? निश्चित तौर पर काका सर मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि चिंचपाड़ा टीम ने खामोश रखने के लिए पहले फिरकी गेंदबाजों का इस्तेमाल किया. अब इस 2 ओवर में तेज गेंदबाज हमने देखे, जैसे ही कनेक्ट होती है बल्ले के ऊपर गेंद नंबर 6 या नंबर 4 आते हैं. इसके बदौलत जब ये फिरकी गेंदबाज सामने लाते तो इस स्कोर में कुछ तो स्कोर घटता, कुछ तो स्कोर नीचे रहता. क्योंकि हम देख रहे हैं कि जो जितने तेज गेंदें होती है उतने करारे छक्के, उतने करारे चौके हम लग रहे बल्लेबाजों के. क्योंकि कनेक्ट हल्के हाथों से कनेक्ट किया तो भी नंबर 4 या नंबर 6 आते हैं. अब गेंदबाज आ रहे हैं तीसरे ओवर के ऊपर, लेकिन मैंने पहले ही कहा था कि बल्लेबाज इतने मुस्तैद हो रहे, जितने आप सामने तेज गेंदें डालोगे उतना छक्के और चौके मारने में माहिर हो चुके हैं. नक्कीच रोहित, आता आपण पाहिलं की जसं मगाशी ज्या पद्धतीने फिरकी गोलंदाजीचं आक्रमण केलं या ठिकाणी मात्र मंदगतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणला जातोय आणि पहिल्या चेंडूवर पहा यष्टीचा वेध घेतला गेला, त्रिफाचित करून पहिलं यश 40 धावसंख्या इथे मिळालं. म्हणजे फिरकी देखील आज ही टेनिस विकेटमध्ये पाहायला मिळते. मगाशी 6 विकेट घेणारा 2 षटकात गोलंदाज देखील आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर इथे विकेट, कारण 40 धावांची जी भागीदारी होती ती या ठिकाणी समा. तर निश्चितच मागच्या वेळेचा अर्थातच चॅम्पियन, मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन म्हणून अर्थातच हा संघ ठरला होता आणि ते मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक रणजित कोळी याला मिळालं. 40+ हा गोलंदाज आहे, फिरकीचा वापर करतोय, नवीन फलंदाज मैदानात येतोय. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र फटकेमध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट मिडविकेटला जातोय, डीप मिडविकेट क्षेत्राच्या चेंडूवर येणार तो म्हणजे 1 धावेचं योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि नवीन फलंदाज मैदानात आता आपण पाहायला मिळते 4थ्या क्रमांकावर रोशन पाटील.
ज्याला बाळा या टोपण नावाने संबोधलं जातं, या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तर समोर मात्र अर्जुन यशस्वी अर्थातच हा संघनायक देखील आहे, परंतु हा चेंडू पाहिला तुझ्या एसटीच्या बाहेरून थोडंसं फेकण्याचा प्रयत्न केला होता. एक आडव्या बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट आणि चेंडूचं संपर्क उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा रणजित कोळी या ठिकाणी पहा, एक अतिशय चांगला चेंडू आणखीन एक पाहायला मिळाला. अर्थात अर्जुन परदेशी याला मात्र थोडंसं निश्चितच शांत ठेवण्याचं काम हा गोलंदाज करतोय. पहिली विकेट देखील मिळवून दिली ती अर्थात महेश मोती मोहाकोळीवाडा संघाला. 40 प्लसचा अर्थातच हा खेळाडू आणि 40 प्लसची क्रिकेट स्पर्धा या रायगडमध्ये देखील किती यशस्वी होता. आपण पाहिलं की नवी मुंबई, ठाणे, अगदी जर पाहिलं तर महाबळेश्वर, पाचगणी यामध्ये आगरी कोळी लोकांची जी मे महिन्यातली क्रिकेट स्पर्धा यांचं देखील खूप मोठं योगदान 40 प्लसच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळालं. इथे मध्ये पहा तिरकी गोलंदाजी किती यशस्वी ठरतोय. यावेळी पाच शरीराला स्पर्श केला, चेंडूला एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यष्टीशी चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करेल. अर्थात लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून 3 षटकं इथे मात्र समाप्त. तेव्हा धावा धापलकर येऊन पोहोचल्या त्या 42 म्हणजेच 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असताना मात्र देवांश 11 चिंचपाडा संघाला या षटकाचा विचार केला थांबवलं की 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असेल. या षटकाचा विचार केला रणजित कोळीचं, ज्याने फक्त 2 धावा दिल्या आणि एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यात त्रिफळाचित केलेला फलंदाज राकेश भोईर, ज्याने एकूण एक चौकार 4 षटकारच्या माध्यमातून तब्बल 31 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्या फलंदाजाला बाद करण्याचे ठरल्यामुळे थोडंसं दडपण आलं ते देवांश 11 चिंचपाडा संघासमोर. जरूर काका मात्रे सर, एक जरूर कहना चाहूंगा कि हौसलों की तरकीश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो. ये जीतने की उम्मीद अब जिंदा की है गेंदबाज रंजीत ने, क्योंकि 2 ओवर में लगभग 40 रन बन चुके थे. अब इस ओवर में महज बने 2 रन. आने वाली गेंदें बची है 12. जीतने के लिए रन बॉल 13 रन बनाने हैं. तो देखना जरूरी होगा कि इस गेंदबाज के ऊपर अब पूरी तरह से मदार है कि इस ओवर में लगभग 4 या 5 रन पर सीमित रखे टीम देवांश 11 चिंचपाडा. नक्की जर असं जर झालं तर मात्र येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये एक दडपणाखाली एक ही स्पर्धेतला हा सामना पाहायला मिळेल. या दरम्यान एक विशेष निवेदन आहे. बाबू मांडे 11 जय बापदेव पाली संघाचा संघनायक, आपण ताबडतोब आमच्या अतिथीकडे संपर्क साधा. बाबू मांडे 11 जय बापदेव पाली, जो पहिल्या सामना जिंकलेल्या संघाचा संघनायक, तुम्हाला विनंती आपण याच्या वर मैदानाकडे यावेळी पहा. अतिशय वेगाने चेंडूची फेकी केली होती, खाली राहिला चेंडू फलंदाजाच्या पट्ट्यात आल्याने अर्जुन या ठिकाणी बीट होतोय आणि अशा प्रकारे या 4थ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज जोगेंद्र कोळी आपल्या बॉलिंग मार्कवर हायवे एन कडून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कडून गोलंदाजी करतोय. मध्यम गती मारा इथे पाहायला मिळतोय. अर्जुन परदेशी खेळण्यासाठी तयार. यावेळी पहा पुन्हा एकदा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज धावची ती आत्महत्या क्रिकेटमधली म्हणता येईल. कधी गरज होती का? खरं तर आपण पाहिलं फक्त 12 धावांची आणखीन गरज असताना या ठिकाणी ही चौथी धावण्याचा प्रयत्न अर्जुन परदेशीने केला आणि इथे मात्र फलंदाज रोशन पाटील या ठिकाणी मात्र 1 या धावसंख्या धावचे चुपाने बाद. मुकाबला हमने अभी छोड़ा नहीं है मेरे भाई, क्लाइमैक्स अभी बाकी है. ये दिखाते हुए गेंदबाज टीम मोह कोलीवाड़ा का क्यों हम पिछले साल चैंपियन थे. हालांकि 2 ओवर में 40 रन खाकर भी इस मुकाबले में जान जारी है. इस मुकाबले में हमें जीतने की कोशिश जारी है. ये दमखम दिखाते हुए हम नजर आ रहे हैं इस ओवर में टीम मोह कोलीवाड़ा के सभी खिलाड़ी. नक्की कारण आपण गत वर्षीचे विजेता का होतो हे त्यांनी दाखवून दिलं. थोडंसं उशीर जरी झाला असलं तरी आज 40 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप जी होती ती भागीदारी तो असं वाटत होतं की सहज हे विजय प्राप्त करतील. पण जसं तुम्ही म्हणालात की क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. जिथे सरडा रंग बदलतो, जिथे राज्यकर्ते रंग बदलतात, तिथे क्रिकेट देखील रंग बदलते आपण पाहिलात. आणि इथे पहिली विकेट गेल्यानंतर मात्र सामन्यामध्ये एक चुरस एक रंगत निश्चित पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मध्ये येतोय विजय भोईर. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 13 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे सामन्यामध्ये रंगत निश्चित पाहायला मिळतो. या मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावेळचा चेंडू पहा, अतिशय सुंदर चेंडू, गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकते गोलंदाज, फलंदाजाला पूर्णपणे मोहात टाकतोय आणि इथे मात्र त्याचा निश्चित एक चांगला निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली ठेवलेली आहे, यष्टियशक आहे, म्हणजे त्यांनी जर थोडासा चेंडूला स्पर्श केला तर कदाचित झेल मिळू शकेल. हे योगदान, कारण वीरेंद्र सेहवाग याच्या बाबतीमध्ये असं नेहमी मिळतं की वीरेंद्र सेहवाग नेहमी आरपार फटके मारायचा, परंतु अशा पद्धतीची गोलंदाजी आली तर मात्र गलीमध्ये किंवा स्लिपमध्ये तो झेलचित रूपाने बाद व्हायचा. हे देखील वैशिष्ट्य या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पहा, तीच गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जोगेंद्र कोळी. या ठिकाणी हे कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात उल्वे परिसरातला हा संघ, उल्वे नोडमधला हा संघ आपल्या पलकाणा, जीवदानी, बामणडोंगरी आणि त्यानंतर उल्वे हा सगळा परिसर जर पाहिलं तर क्रिकेटमय परिसर या परिसरातून अनेक खेळाडू हे उदयास आले. आणि अर्थात विश्वजित ठाकूर सारखा जर गोलंदाजाचा विचार केला तर रायगड एक्सप्रेस आपण पाहायला मिळाली ती याच परिसरामधून. तर आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र काय केलं पहा, फलंदाजाने बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला, मिडविकेटला एक चेंडूला फेकून दिला आणि चेंडू जातोय अर्थात सीमापार, येतो एक संजीवनी षटकार 6 धावांसाठी. षटकार आता मात्र थोडंसं निश्चित देवांश 11 चिंचपाडा संघ थोडासा अडचणीत होता, या षटकाराने थोडंसं त्यांचं समीकरण बदलतंय. विजय भोईर यांनी षटकार 3 चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र मारला आणि समीकरण बनते. येणारे चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. या ठिकाणी मात्र पहा, निश्चित जे हा झेल होऊ शकला असता का, शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्र थोडासा कमी पडला झेल घेण्यामध्ये. हा चेंडू बघता बघता सीमापार गेला, तो अर्थात डीप थर्डमॅन सीमारेच्या पुढे 4 धावांसाठी 4 धावा मिनिटाचा संघाला. आणि या 4 धावांच्या माध्यमातून देवांश 11 चिंचपाडा संघाची धावसंख्या दाबली गेली 2 गडी बाद, एकूण 52 धावा. आता मात्र 3 धावांची गरज असेल. या षटकाचा आपण विचार जर केला तर जोगेंद्र कोळी यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र एक विकेट आता धावचीच्या रूपाने सांघिक यश होतं मिळालं होतं. पण त्यानंतर एक षटकार चौकार आला आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि समीकरण पूर्णपणे बदललं. तर 4 षटकं समाप्त झालीत. येणाऱ्या शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती 3 धावांची. अर्थातच एका षटकामध्ये 92 धावा देखील आल्या आहेत, एका षटकात 60 धावा देखील आल्या आहेत, एका षटकात 42 धावा आल्या आहेत, एका षटकात अर्थातच 1 धाव देखील आली नाही. अर्थात मोरबीच्या मैदानावरची ती गोष्ट होती. अतिशय चांगलं गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स पाहायला मिळाले, जसं काल 14 चेंडूमध्ये 57 धावा विशाल जेतेकर, रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त संघनायक आपण पाहायला मिळाला, ज्यांनी खूप चांगलं योगदान प्रत्येक वेळी क्रिकेटच्या माध्यमातून दिलं. असे खेळाडू या रायगड जिल्ह्याने आपल्याला पाहायला मिळाले. आणि पाहूया आता मात्र हा येणारा शेवटचा षटक टाकणारा गोलंदाज, याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल आणि अर्थात ती जबाबदारी तो कशा प्रकारे इथे पहिले नवीन पनवेल एंडकडून गोलसाठी सज्ज होतोय आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 धावा रोखून धरणार का. समोर फलंदाज असेल तो खेळण्यासाठी अर्थात सलामीला फलंदाज अर्जुन परदेशी, जो वैयक्तिक खेळ एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 8 या धावसंख्येवर 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन वाढवणारा सामना शेवटच्या षटक घेऊन गोलंदाज ऋतिक कोळी यावेळी सज्ज होतोय. 6 चेंडू 3 धावा पंचांच्या डावीकडून. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलोजोमे चेंडू पाडवण्याचा प्रयत्न केला होता ऋतिक कोळीने, परंतु चेंडू अडू शकला नाही. तोपर्यंत 1 धाव मिळाली. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना मात्र आपण पाहिला 99% सामना हा पूर्णपणे देवांश 11 चिंचपाडा संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळते. परंतु असंही कधी कधी होतं की 1 धाव देखील 6 चेंडूमध्ये आलेली नाही आहेत. हे देखील वैशिष्ट्य पाहायला मिळतं अनेक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून. समोर मात्र फलंदाज नवीन आहे, विजय भोईर खेळण्यासाठी सज्ज आहे, ज्याने 1 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिलंय. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण जवळ घेतले गेले, 5 शॉर्ट पॉईंटला जवळ आणले, शॉर्ट सिली मिड आणि शॉर्ट मिड ऑफ तैनात केले गेले. इथे मात्र चेंडू पहा उजयष्टीच्या काहीसा बाहेरून चेंडू खाली राहिला होता. चेंडू फलंदाज दात मागतोय ते पंचांकडे का सोयीर असावा, पण तो इथे मात्र तुम्ही पाहिले दोन्ही पंच संजय सावंत सर आणि सुनील पाटील सर मोरबी खूप चांगलं एक चांगले पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र निर्धाव सांगता होते. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि गरज आहे ती 2 धावांची. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाज ऋतिक कोळी. महेश स्मृती मोहा कोळीवाड संघाचा हा शेवटचा षटकाचा गोलंदाज नवीन पनवेल एंडकडून गोलंदाजी करतोय. 8 ते 10 पर्यंत त्याचा रन आहे. मध्यम गती मारा आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र काट केलंय. लेट कटच्या माध्यमातून सामना संपवणारा निश्चितात चौकार येतोय. 4 धावांचं योगदान मिळतंय. ते विजय भोईरचा आक्रमक फलंदाज होता जो नाबाद राहिला. 1 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावसंख्येवर. आणि हा विजय अतितडीच्या लढतीमध्ये मात्र देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ विजय प्राप्त करते. या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. अर्थात देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ आणि बाबू मांडे इलेव्हन जय बाबदेव पाली या 2 संघामध्ये पुढची लढत दुसऱ्या फेरीची असेल. दोन्ही संघनायकांनी वेळ न दवडता अतिथी कक्षामध्ये तेजस मात्रे आमचे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तर अर्थातच महेश स्मृती मोहा कोळीवाडा जो गतवर्षीचा या स्पर्धेतला चॅम्पियन संघ या